लोक म्हणत होते की जालन्याला कोणी ओळखत नाही, काही नाही, जालन्याचं बाहेर गावात नाव निघत नाही. पण यांचा भ्रम आहे. जालन्याचं नाव पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आहे, फक्त कचऱ्यासाठी. जे यांनी मागच्या काळामध्ये जे कचरा करून ठेवलेलं आहे जालन्याचं, ते स्वच्छ करायचं आहे आम्हाला. आता ते मोठे लोक आहे, ते लंडनहून आलेले लोक आहे. आपण इथं सामान्य आणि ग्राउंड लेवलचे लोक आहे. विशेष मला महापौर नाही व्हायचं आहे, मला नगरसेवक व्हायचं आहे आणि लोकांची सेवा करायची आहे. नमस्कार मित्रांनो, निवडणुकीच्या रणधुमाळीत आज वेगळ्या प्रभागात आपण आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 5. इथले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते माझ्यासोबत आहेत. त्यांचे काय विचार हे आपण जाणून घेऊया. दादा, तुमच्या प्रभागाबद्दल माहिती द्या. तुम्ही कशा प्रकारे कशामधून उभे आहात? नमस्कार, मी देवेंद्र जितेंद्र सिंह बुंदेले व माझी आई शर्मिला जितेंद्र सिंह बुंदेले. आम्ही दोघं शिवसेना प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत आणि आमची निशाणी आहे धनुष्यबाण. जसं आता तुम्ही प्रचारामध्ये जात आहात, जनसामान्यांवर जात आहात, काय नेमक्या समस्या सांगत आहेत का ज्याच्यामुळं आजपर्यंत विकास झाला नाही किंवा झालाय? दादा, लोक म्हणत होते की जालन्याला कोणी ओळखत नाही, काही नाही, जालन्याचं बाहेर गावात नाव निघत नाही. पण यांचा भ्रम आहे. जालन्याचं नाव पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आहे, फक्त कचऱ्यासाठी. जे यांनी मागच्या काळामध्ये जे कचरा करून ठेवलेलं आहे जालन्याचं, ते स्वच्छ करायचं आहे आम्हाला. आता जसं तुम्ही सांगितलं, कचऱ्यासाठी आज आपल्या जालन्याचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे. आज निवडणुकीला सामोरे जात असताना तुमचा जो समोरच्या पक्षात आहे त्या उमेदवारांना बघून आज काही मनात वाटतं का, ह्यांना मी फाईट देऊ शकतो का नाही देऊ शकत? नाही, ते मोठे लोक आहे, ते लंडनहून आलेले लोक आहे. आपण इथं सामान्य आणि ग्राउंड लेवलचे लोक आहे. आपण असं फाईट म्हणजे आपण निवडणूक उभे विरोधक तर असणारच आहे, कोणी असो मग समोरचा. तुमच्यामध्ये आणि समोरच्या विरोधकांमध्ये काय फरक तुम्ही जनतेला पटवून देत आहात की तुम्हालाच का निवडून द्यावं? मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे मी, आणि मला एक विशेष मला महापौर नाही व्हायचं आहे, मला नगरसेवक व्हायचं आहे आणि लोकांची सेवा करायची आहे. जसं आता तुम्ही सांगताय की तुम्हाला एक नगरसेवक सामान्यातला व्हायचा आहे, लोक तुमच्यावर का विश्वास ठेवा लोकांनी, याच्याबद्दल काय सांगणार? मी लोकांना एकदम जवळून आहे ना. भैया येणार नाही त्यांचे. भैयाला जर फोन लावला तर भैया म्हणतील मी पाठवतो. मला जर फोन आला तर मला स्वतः जावं लागेल आणि मी जाणार 100%. पद असो नसो, मी आताही जातो आणि पहिली नंतरही जाऊ. माझ्या समोरचा जे उमेदवार आहे ते उठतात 11-12च्या नंतरच त्यांची सकाळ होती. नंतर ते लोकांची मेन समस्या कचरा गाडी, घंटागाडी, शौचालय, नाली वगैरे ते साफसफाई करण्यासाठी वेळ निघून जातो सकाळचा. आणि मी 7:30 वाजता पब्लिकमध्ये असतो रोज. अशा काय असुविधा आहेत तुमच्या प्रभागामध्ये ज्या आजपर्यंत ज्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे होत्या समस्या, पण ते झाल्या नाही? सगळ्यात अगोदर हे रस्ता होता आमचा, बुंदेली चौकचा रस्ता. आपल्याच आपल्या पेपरच्या माध्यमातून मी लय वेळेस बातमी लावली त्यांची, पण ते काय कधी अर्जुन भाऊ खोतकरांनी फोन लावणं काय आणि मग त्यांनी काम सुरू करणं काय. आणि त्याच्यानंतर हे पददिव्यांचा झाला. त्याच्यानंतर आपलं हे CCTV आहे, CCTVचं आहे, सुरक्षा, महिला सुरक्षा. त्यांनी एकदा म्हणलं होतं की भयमुक्त जालना करणार आम्ही, आणि सगळ्यात जास्त गुंडप्रवृत्ती त्यांच्याचकडे. तसं दादा, शेवटी जर मतदारांना आव्हान करायचं की तुम्हालाच का निवडून द्यावं, तर काय सांगणार? मला मतदारांना एकच विनंती आहे, बाबा तुम्हाला मोठे लोक पाहिजे का आमच्यासारखे ग्राउंडवरचे कार्यकर्ते पाहिजे? आम्ही काय ग्राउंडवर राहणारे लोक आहे. आम्हाला काय, मी पहिले म्हणलो मला महापौर व्हायचं नाही आहे, मला फक्त नगरसेवक होऊन लोकांची सेवा करायची आहे. तर हे होते देवेंद्र सिंग बुंदेले, जे आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्या मातोश्री देखील निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की त्यांना मेन नेमकं नगरसेवक व्हायचं आहे, त्यांना कुठल्याही मोठ्या पदाची लालसा नाही आहे. त्याच्यामुळं त्यांचे विचार तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की अशा विचारांच्या आधारावर आपण मतदान करावं. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. या लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, कारण की काय झालेलं आहे, 9 वर्षानंतर आपल्या हातात आता ही संधी आलेली आहे. नंतर ही संधी जर हातातून गेली, नंतर 5 वर्ष रडण्यापेक्षा आज विचार करून मतदान करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.